नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. अशोक मंगळराव लोके, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हा, गावाचं नाव ओतूर. हा, ओतूर मध्ये फापाळेश्वर. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या ऊसाच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे, बरोबर. हो. तर मला एक सांगा दादा, ही आपली ऊसाची व्हरायटी कोणती? कृष्णा. हा, कृष्णा. बरोबर. तर म्हणजे 86-032. हा, बरोबर, कृष्णा व्हरायटी. तर दादा मला एक सांगा, आपण या ऊसाच्या प्लॉट मध्ये आलेले, हा ऊसाचा प्लॉट साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? 6 महिने. हा, म्हणजे 6 महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालेला आहे, बरोबर. तर ऊस या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण ऊसाला भर मारतो कल्टिवेटरच्या सहाय्याने, तर त्या पिरियडला तुम्ही ते टाकले, म्हणजे भर मारलेली त्या पिरियडला, बरोबर. म्हणजे भर ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही ती भर दिलेली. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही जी भर लावली तर त्याच्यानंतर तुम्हाला याचे दादा काय काय रिझल्ट जाणवले? नंतर म्हणजे फोटो आहे. हा, ग्रीनरी म्हणजे त्याची काळोखी बिळोखी हा व्यवस्थित झाली. हा, आणि कांडे सुद्धा लांब पडले, भरपूर प्रमाणात पडलेली, बरोबर. आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना, 6 महिन्याचा ऊस आहे आता तुमचा, बरोबर. तर आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना, डायरेक्ट खालून आहे ना, खोडातून एकदम जबरदस्त फुटवा आहे. आणि महत्वाचं काय, एकदम काळोखी आणि ग्रेनरी आणि पत्ती एकदम फ्रेश मध्ये, म्हणजे पिवळ सरपाना ऊसाला कोणत्याही प्रकारचा कुठेही दिसत नाही. आणि आता प्रत्यक्ष जर कांडे पाहिले ना, तर कांडे पण भरपूर प्रमाणात पडलेले आणि कांड्याची साईज व्हायला आता सुरुवात झालेली, बरोबर. तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरताय दादा? आता 2 वर्ष झाली. हा, म्हणजे 2 वर्ष झाले. 2 वर्षापासून तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरताय, बरोबर. याच्या आधी तुम्ही कोणकोणत्या पिकांसाठी अजून वापर केला? याच्यासाठी अजून कांदा. हा, कांदा आणि ऊस केळी आणि केळी. म्हणजे कांदा, ऊस, केळी. साधारणतः कांद्यासाठी मला वाटतं तुम्ही 3 वर्षापासून ते ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरताय ना, बरोबर. तर त्याच्याबद्दल तुमचा काय सल्ला असेल शेतकऱ्यांना? सल्ला हा, म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही वापरलेले, बाबा तुमचा काय सल्ला असेल ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खताबद्दल? ही त्यांच्या खतापेक्षा ही खतं चांगली आहे. हा, म्हणजे रासायनिक नाही, ही पूर्ण जैविक खत आहेत आणि सेंद्रिय कर्ब याच्यामध्ये. परत नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, ऑर्गॅनिक कार्बन सगळे कंटेन येतात हे, बरोबर. आणि याने काय होतं, तुमची माती पण पूर्ण भुसभुशीत राहते, पांढरी मुळी जमिनी चांगली वाढते आणि फुटवा आणि काळोखी ग्रेनरी टिकून राहते, बरोबर, शेवटपर्यंत. तर आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.